सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तर बघा, नवरात्र ही 22 सप्टेंबर पासून चालू होत आहे ते 2 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव आपण आई भगवतीची खूप मोठ्या प्रमाणात सेवा अर्चना करणार आहोत, उपासना करणार आहोत, घरात घटस्थापना करणार आहोत। पण याचबरोबर बघा, आणि ह्या वर्षी तब्बल 11 दिवसांचं नवरात्र उत्सव आलेली आहे। म्हणजेच 11व्या दिवशी दसरा आलेला आहे। आणि बघा, जर खरंच तुम्हाला आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची खूप मोठ्या प्रमाणात आणि सर्वात उच्च कोटीची सेवा जर तुम्हाला करायची असेल, किंवा बऱ्याच जणांना अजून वाटत असेल की मला आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर ती करायची आहे, तर तुम्हाला ह्या घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत जर तुम्ही आई भगवतीची दुर्गा सप्तशतीची जर तुम्ही पाठ केले तर बघा, किती पाठ केल्यानंतर आपल्याला किती फळ भेटतं। त्यानंतर बघा, आपल्याला ह्या दरम्यान कधी सेवेला सुरुवात करायची आहे, नियम अटी काय आहेत, किती अध्याय आहेत, बऱ्याच जणांना माहिती नाहीये, किंवा काही नियम असतात ह्या सेवेचे, तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे। रोज आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत, ज्यांना एकच पाठ करायचा असेल तर त्यांनी किती अध्याय वाचावेत, ज्यांनी 1, 3, 5, 11, त्यानंतर न बघा कोणी 14 पाठ करतं, कोणी 21 पाठ करतं, तुम्हाला किती पाठ करायचे आहेत तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे। आणि खरंच ज्या घरात 14 पाठ होतात ना दुर्गा सप्तशतीचे, तर त्या घरात असं म्हटलं जातं की नवचंडी केलेल्याचं पुण्यफळ आपल्याला भेटत असतं। बघा, जर आपण नवचंडी करायला गेलो तर आपल्याला 3 दिवस हे लागत असतात, आणि त्याहीपेक्षा की जेव्हा नवचंडी आपण घरात करतो तर नवचंडी करत असताना आपल्याला अक्षरशः 40 ते 50 हजार रुपये मोजावे लागतात, प्लस 3 दिवस आपल्याला हे आपल्या घरात सेवा चालत असते। प्रत्येकालाच हे करणं घरी शक्य होत नाही, त्यामुळे जर बघा ह्या नवरात्रीमध्ये जर तुम्ही घरात 14 पाठ करत असाल तर नक्कीच की खूप प्रभावशाली ठरेल। नवचंडी केलेल्याचं तुम्हाला पुण्यफळ भेटणार आहे, कारण ह्या घटस्थापनेत ह्या आपण देवीच्या नवरूपांची सेवार्चना करत असतो, आणि त्याहीपेक्षा आपल्या कुलदेवीची सेवा करण्याला खूप मोठी संधी आपल्याला भेटत असते ह्या घटस्थापनेमध्ये, शारदीय घटस्थापनेमध्ये। तर चला, तर आपण आता मी तुम्हाला सांगते की दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत, नियम अटी काय आहेत। तर बघा, तुम्हाला कोणी तुमच्या घरात घटस्थापना हो किंवा न हो तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता, किंवा जर तुमचे उपवास तुम्ही धरत नसाल तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता। आणि त्यानंतर बघा, जर तुम्हाला खरंच तुम्ही दुर्गा सप्तशतीचे संकल्पित त्याचा 14 पाठ करत असाल तर तुम्हाला अखंड दिवा लावणं तेवढंच गरजेचं आहे। तुम्हाला खरंच जर वाटत असेल अखंड दिवा लावावा ह्या सेवेमध्ये, बघा आपण संकल्पित कोणतीही सेवा करत असतो, आणि असं म्हटलं जातं की देवी सूक्ष्म रूपाने आपल्या घरात वास करत असते। देवी तत्व ह्या घटस्थापनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतं। त्यामुळे जर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल देवीची, किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तरी सुद्धा जर तुमच्या घरात अखंड दीप प्रज्वलित असेल देवीच्या नावे तर अति उत्तम असणार आहे। तर बघा, आपल्याला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे, जर तुमच्याकडं देवी महात्म्य जर पुस्तक असेल तर ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता। जर असेल तर हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ दिंडोरी प्रणीतचा तुम्ही नाही आणला तरी काहीच हरकत नाहीये, पंचांच्याकडे नाहीये, आणि तुम्हाला खूप उच्च कोटीची सेवा करायची असेल दुर्गा सप्तशतीची तर तुम्ही नक्कीच हा ग्रंथ आणू शकता। बघा, काय होतं ना, आपण अगदीच की 1-2 दिवस राहिलेले असतात, किंवा घटस्थापने दिवशी आपण धार्मिक दुकानात जातो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला असं होतं की पूर्ण स्टॉक संपलेला असतो, आपल्याला म्हणजे पुस्तक भेटत नाही, ग्रंथ भेटत नाही। त्यासाठी हा व्हिडिओ मी लवकर करत आहे की जेणेकरून तुम्हाला ज्यांना खरंच माहिती नाहीये की दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे, त्यानंतर बघा नियम अटी काय आहेत, तर त्यासाठीच हा व्हिडिओ लवकर तुमच्यासाठी मी आणत
आहे। तर बघा सुरुवात कुठून करायची, तर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे जो मराठी प्राकृतमध्ये आहे, वाचायलाही खूप सोपा आहे, समजायलाही खूप सोपा आहे आणि खरंच तेवढाच खूप प्रभावशाली सुद्धा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जी प्रार्थना आहे तर तिथून सुरुवात करायची आहे। बघा जवळून दाखवते, खरं तो उलट दिसत असेल तुम्हाला पण कॅमेरामुळे। तर जी स्वामी स्तवन आहे, प्रार्थना आहे, तर ते तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर ना बघा स्वामी महाराजांचं जे षडाक्षरी मंत्र आहे तर त्याची एक माळ तुम्हाला करायची आहे। सुरुवातीला प्रार्थना म्हणायची, स्वामी महाराजांचं एक माळ करायची आणि जे देवीचे 5 नावे दिलेली आहेत इथे तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत। बघा खूप सोपे आहे, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, स्वामी स्तवन म्हणता आणि स्वामी महाराजांचे एक षडाक्षरी मंत्र झाल्यानंतर हे देवीचे 5 खूप प्रभावशाली मंत्र आहेत तर ते तुम्हाला सुरुवातीला म्हणायचे आहेत। आणि त्यानंतर ना तुम्हाला बघा इथं खूप सारे स्तोत्र मंत्र दिलेले आहेत, दुर्गा अष्टोत्तर नामावली दिलेली आहे, दिव्य कवचम दिलेलं आहे, अवतरणिका दिलेली आहे। तर ते तुम्हाला अवतरणिका, पाठविधी, मंगलाचरण हे काहीच वाचन करायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही दिव्य कवचम पासून जर सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं। तर बघा मला मी दाखवते, बघा इथं दिव्य कवचम दिलेलं आहे। बघा सुरुवातपासून सांगते, सुरुवातीला प्रार्थना करायची, त्यानंतर एक माळ स्वामी महाराजांची करायची, देवीची 5 मंत्र आहेत तर ते म्हणायचे, नंतर आपल्याला दिव्य कवचम पासून सुरुवात करायची आहे। बघा ज्यांना एक पाठ करायचा असेल, 3, 5 किंवा 14 पाठ करायचे असेल, आधी मी तुम्हाला सांगते काय काय वाचन करायचं आणि त्यानंतर तुम्हाला किती पाठाला काय काय म्हणायचं आहे किंवा नियम काय आहेत तर ते बघूयात। तर तुम्हाला दिव्य कवचम पठण करायचं आहे। तर ह्यामध्ये 13 अध्याय दिलेले आहेत। त्यानंतर ना बघा दिव्य कवचम झाल्यानंतर अर्धला स्तोत्र ह्यामध्ये दिलेलं आहे, रात्री सुक्त अतकिलकम स्तोत्र ते दिलेलं आहे, त्यानंतर रात्री स्तोत्र दिलेलं आहे म्हणजेच रात्री सुक्त, ते तुम्हाला म्हणून झाल्यानंतर ना हिथून आपल्या पहिल्या अध्यायाला सुरुवात होते। दिव्य कवचम, रात्री सुक्त, अतकिलकम स्तोत्र हे तुम्हाला सुरुवातीला म्हणायचं आहे, त्यानंतर आपल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे। अध्याय सुद्धा काही मोठे आहेत, काही छोटे आहेत, पण तेवढेच खूप सारे प्रभावशाली आहेत। 2-4 अध्याय मोठे आहेत पण बाकीचे खूप सारे छोटे छोटे अध्याय यामध्ये दिलेले आहेत। जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, जे जुने असतील त्यांना खरंच माहिती असेल हे पाठ केल्यानंतर आपल्या घरात आणि आपल्यात किती बदल होतो, आई भगवतीचा किती कृपा आशीर्वाद राहतो ते। तर बघा 13 पाठ झाल्यानंतर 13वा तर अध्याय अगदीच खूप छोटा आहे, हिथून चालू होतो आणि हिते संपतो आणि त्यानंतर आपल्याला 99 मंत्राची सुद्धा एक माळ करायची आहे, म्हणजेच ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विद्ये, ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विद्ये, त्याची सुद्धा आपल्याला एक माळ करायची आहे। बघा तुमची कुळदेवी कोणतीही असू देत किंवा तुम्हाला तुमच्या घरच्यांना माहिती नाहीये तुमची कुळदेवी कोणती आहे, जे 3.5 शक्तिपीठे आहेत त्यापैकी तुमची कुळदेवी कोणतीही असू देत तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता, 99 मंत्राची एक माळ करू शकता। तुमची कुळदेवी जर तुम्हाला खरंच माहिती नसेल तर तुम्ही विचारून घ्या ह्या घटस्थापनेच्या आधी की कुळदेवी कोणती आहे ती, त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा। आणि अगदीच जरी विचारलं तरी तुम्हाला माहिती नाहीये तुमची कुळदेवी कोणती आहे ती आणि तरी सुद्धा तुम्हाला कुळदेवीच्या नावाने सेवा करायची आहे तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता, अखंड दिवा लावू शकता हे। आणि बघा जरी तुमच्या घरात देवीचा फोटो नसेल, तुम्हाला माहीतच नाहीये तुमची कुळदेवी कोणती आहे, खूप सारा विचारलं तरी सुद्धा म्हणजे गावाकडे वगैरे आणि विचारलं तरी सुद्धा तुमची कुळदेवी म्हणजे घरच्यांना सुद्धा माहिती, बघा असे खूप सारे घरं आहेत की फिक्समध्ये कुळदेवी कोणती आहे तीच माहिती नाहीये किंवा कोणी म्हणतं की ही कुळदेवी आहे, कोणी म्हणतं ती कुळदेवी आहे, पण खरं तर काहीच माहिती नाही असं वाटतं तुम्हाला। तर त्या टायमिंगमध्ये खरंच गुरुजींकडे जा किंवा केंद्रात सुद्धा तुमची कुळदेवी कोणती आहे तर ते सर्व काही माहिती दिली जाते। तर नक्कीच तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला तुमची कुळदेवी कोणती आहे तर ते तुम्हाला समजेल। त्यानंतर ना बघा तंत्रोक्त देवी सुक्त ते तुम्हाला म्हणायचं आहे, प्राधानिक रहस्य तर ते सुद्धा तुम्हाला पठण करायचं, क्षमापन प्रार्थना स्तोत्र तिथपर्यंत तुम्हाला पठण करायचं असतं।
त्यानंतर येतं की वैकृतिक रहस्य, हे सुद्धा तुम्हाला जेव्हा अध्याय संपतात तर तेव्हा म्हणायचं असतं. मूर्ती रहस्य हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं असतं. अगदीच 1 ते 2 पानाचे हे स्तोत्र मंत्र दिलेले आहेत. आणि त्यानंतर शेवट येतं की देवी क्षमापण स्तोत्र. तर हे आपल्याला सर्वात शेवट म्हणायचं आहे. जेव्हा अध्याय संपतात हे स्तोत्र मंत्र 3-4 दिलेले आहेत तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत. आणि त्यानंतर येतं की तुम्हाला बघा श्री सूक्त आहे तर ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे क्षमापण प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे. बघा आपल्याकडून तुम्ही नवीन असाल किंवा जुनी असेल तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याकडून, काही शब्द उच्चारण्यात चुकीचे जातात किंवा आपल्याकडून सेवा करण्यात थोडीफार तरी मी म्हणते चूक होते. त्यासाठी आपल्याला जेव्हा तुम्ही ग्रंथ म्हणजे पूर्णपणे वाचता आणि त्यानंतर आपल्याला देवीचं क्षमापण प्रार्थना स्तोत्र म्हणायचं असतं की जेणेकरून आपल्याकडून काही अपराध झाला असेल, काही चूक झाली असेल, ती आपल्याला माहिती नाहीये, पण त्यासाठी देवीची प्रार्थना करायची असते. देवीला क्षमा मागायची असते. त्यासाठी आपल्याला हे क्षमापण प्रार्थना स्तोत्र पठण करायचं असतं. तर बघा ह्या दुर्गा सप्तशती म्हणजेच ह्या दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही कितीही करू शकता. जरी तुम्हाला एक पाठ करायचा असेल तर 7 दिवसामध्ये एक पाठ होतो. मग तुम्ही बघा जर 14 पाठ करायचे असतील तर नक्कीच की तुम्हाला बघा 14 जर पाठ तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे की घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घटस्थापना तुमच्या घरात होत असेल नसेल, जर सकाळी तुम्हाला टाइम भेटला तर नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ पूर्णपणे सकाळी वाचू शकता. त्यानंतर तुम्ही घट देखील बसवू शकता किंवा अख्ख्या दिवसभरात अगदीच की तुम्ही 12 ते 12:30 ह्या दरम्यान सुद्धा तुम्ही ह्या दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. मग जेव्हा दत्तगुरूंची, दत्त महाराजांची आपण सेवा करतो तर त्या टायमिंगमध्ये आपण 12 ते 12:30 ह्या दरम्यान सेवा केली जात नाही. पण कुठल्याही देवीची किंवा कोणत्याही दैवताची सेवा करत असताना 12 ते 12:30 मध्ये तुम्ही करू शकता. किंवा राहू काळ जर येत असेल, राहू काळामध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर अति उत्तम तुमच्याकडून सेवा घडेल. त्यामुळे जर तुम्हाला त्या कालावधीमध्ये नक्कीच टाइम असेल राहू काळामध्ये तर तुम्हाला आवर्जून हा पाठ करायचा आहे. तर बघा ह्या वर्षी 11 दिवसांची म्हणजे नवरात्र उत्सव आलेले आहे. जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर नक्कीच तुम्ही 11 दिवस एक पाठ करू शकता. आणि त्यामध्ये बघा 12, 13, 14 म्हणजेच की 2 दिवस तुम्ही 2-2, 3-3 असं जरी पाठ केले किंवा 2-2, 2-2, 2-2 असे जरी पाठ केले तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. किंवा जर तुम्हाला एक पाठ बघा जर 2 पाठ करत असाल तर 2-2 वेळा तुम्हाला सर्व काही वाचायला लागणार आहे. बघा स्वामी स्तवन असू देत किंवा जी आपण देवीची 5 नावे घेतो, 5 मंत्र म्हणतो किंवा देव्या कवचम जे काही बाकीचे आहे देव्या कवचम आपण सुरुवात करतो की देव्या क्षमापण प्रार्थना स्तोत्रपर्यंत आपण म्हणत असतो किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र, श्री सूक्त, त्यानंतर नवरनव मंत्राचे आपल्याला जर तुम्ही 2 पाठ करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला 2 वेळा एकाच दिवशी करणं तेवढंच गरजेचं असतं. तर बघा जे नवीन असतील त्यांना मी म्हणते की खूप तर 1.5 किंवा पावणे 2 तास लागू शकतात. पण जे नवीन आहेत त्यांना 1 ते सव्वा तास, जास्तीत जास्त 1.5 तास लागू शकतो, पण त्याच्यावरती नाही. आणि तुम्हाला एकाच बैठकीत जर तुमची संकल्पित तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला एकाच बैठकीत दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा तुम्ही अगदीच संध्याकाळी सुद्धा हे पाठ करू शकता. ज्या वर्किंग महिला आहेत काही कारणांमुळे शक्य होत नाही किंवा काही घाई गडबडीमध्ये दिवसभर राहून गेला तरी सुद्धा तुम्ही 7-8च्या आधी सुद्धा हा पाठ करू शकता आपल्या कुलदेवीच्या नावे. त्यानंतर बघा हे पाठ करत असताना काही आपल्याला नियम आहेत तर ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. आणि बघा एक सांगायचं आहे की जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर जेव्हा 22 तारखेला घटस्थापना करणार आहोत आणि त्याच दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे सेवेचा, मग तुम्ही 5 पाठ करा, 3 करा, 7 किंवा 9 केले तरी सुद्धा चालू शकतात, 11 करा, 14 करा. कितीही पाठ तुम्हाला करायचे असतील ते पाठ करायच्या आधी बघा जर तुमची संकल्पयुक्त सेवा असेल, मग तुमच्या घरात लग्न जमत नाही तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. संतती प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. मुलांच्या जॉबमध्ये काही अडथळे येत असतील तरी सुद्धा तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकता.
किंवा तुमच्या मिस्टरांना चांगला जॉब भेटावा, जॉबमध्ये काही अडथळे येत असतील, खूप साऱ्या संकटांना तुम्हाला सामना करावा लागत असेल, तरी सुद्धा तुम्ही हे पाठ संकल्पित करू शकता. तर जर तुम्हाला खरंच शक्य होत असेल तर ह्या दुर्गा म्हणजेच ह्या कालावधीमध्ये, नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुमच्याकडून खरंच 14 पाठ जर होत असतील तर खरंच खूप उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडणार आहे. तर नियम अटी काय आहेत तर बघा, तुम्हाला ह्या कालावधीमध्ये तुम्हाला नॉनव्हेज तर आपण कोणीच खात नाही. जर तुमच्या घरात कोणी बाहेर जाऊन खात असेल तर ते खाता येणार नाही. अन्नसुद्धा तुम्हाला खाता येणार नाही. बघा, जर तुम्ही स्वतःच्या पैशाने घेऊन बाहेरचं खात असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही बघा दुसऱ्याच्या घरचं काही खात असाल, तुमची संकल्पित सेवा चालू असेल, तरी सुद्धा तुम्हाला परान्न घेता येत नाही. किंवा तुम्ही ही सेवा करताय, दुर्गा सप्तशतीची पाठ करत असाल आणि आई भगवतीची आपल्याला पाठ करत असताना सुद्धा काही नियम फॉलो करायचे असतात. ते म्हणजे की तुम्हाला साडी घालावी लागते किंवा एकतर तुम्ही पंजाबी ड्रेससुद्धा घालू शकता. जर तुम्हाला बघा, ह्या 9 दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या 9 कलर आपण परिधान करत असतो, 9 रंगाच्या साड्या किंवा ड्रेस घालत असतो. पण जर तुम्ही साड्या घालत असाल तर नक्कीच साड्या घातल्या पाहिजेत पाठ करत असताना. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला पंजाबी ड्रेस घालायचा आहे, दुपट्टा डोक्यावरती घेऊनच तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, टिकली किंवा तुम्हाला हळदी कुंकू लावून म्हणजेच पाठ करण्यासाठी बसायचं आहे. तुमच्या पायात जोडवी असणं गरजेचं आहे. हिरव्या काचेच्या बांगड्या असणं हातामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर बघा, ह्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काही चामड्याच्या वस्तू असतील तर त्या घालायच्या नसतात. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो आणि त्याहीपेक्षा आई भगवतीची सेवा करत असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला काळे वस्त्र घालायचे नसतात. जेव्हा तुम्ही आई भगवतीची सेवा करत असता तेव्हा तुम्ही उपवास अगदीच करा किंवा नाही केला तरी सुद्धा चालू शकतं. तुम्हाला जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती म्हणजेच तुमच्या सासूबाई वगैरे किंवा तुमची जाऊ वगैरे उपवास करत असेल तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. अगदीच की उपवास करणं काहीच गरजेचं नाहीये. त्यानंतर जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असता तर तेव्हा नक्कीच की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर हे काही नियम आहेत, अगदी छोटे छोटे नियम आहेत की जे काही आपण बघा, आपल्या घरात कोणतीही पूजा करत असू तर आपण साडी घालतोच ना, बांगड्या घालतोच ना किंवा कुंकू वगैरे लावतोच ना, त्याच पद्धतीचं सर्व काही नियम आहेत. फक्त एवढंच की नॉनव्हेज तर कोणीच खात नाही, आपण एवढी सेवा एवढी उच्च कोटीची करत आहोत तर परान्न शक्य म्हणजे नक्कीच आपल्याकडून पालन करण्यात एवढंच गरजेचं मानलं गेलेलं आहे. तर हे काही छोटे नियम आहेत तर ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि त्यानंतर बघा, संकल्प कसा करावा तर बघा, आधी सुद्धा संकल्प म्हणजे आपल्या चॅनेलवरती संकल्प कसा करावा त्याबद्दल व्हिडिओ म्हणजेच सेपरेट केलेला आहे मी, पण अजून माहितीच नाही. खूप जण नवीन आहेत. संकल्प कसा करावा तर ते माहिती नसेल तर बघा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, जे तांबण किंवा डिश घ्यायची आहे, हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातावरती 2 पळी पाणी घ्यायचं आहे, जे छोटी आपली पळी असते ना, जे आपण ह्याच्यासाठी अभिषेक करण्यासाठी वापरतो, किंवा अगदीच तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही चमचा घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही. आपल्या उजव्या हातावरती 2 पळी पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना अगदीच जिथं तुम्ही गटाची स्थापना केलेली आहे तिथं तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजेच तुम्ही वाचायला बसू शकता किंवा देवघरासमोर सुद्धा वाचायला बसू शकता. किंवा बघा, संकल्प सुद्धा तुम्हाला देवासमोर बसूनच करायचा आहे. 2 पळी पाणी घेऊन त्यावरती हळद कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं पूर्ण नाव उच्चारायचं आहे. तुम्हाला जर गोत्र माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला गोत्र म्हणायचं आहे. अगदीच गोत्र माहिती नसेल तुम्हाला तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणायचं आहे. ज्यांना गोत्र आपलं माहिती नसतं तर त्यांनी संकल्प करताना आपल्याला काश्यप गोत्र उच्चारायचं असतं. त्यानंतर तुमची कोणती इच्छा असेल किंवा आई भगवतीला सांगायचं आहे की मी या कालावधीमध्ये नवरात्रीमध्ये मला 14 पाठ करायचे आहेत, मला 5, 3 किती तुमची जेवढी इच्छा असेल तेवढे मला पाठ करायचे आहेत, तर ती मनापासून करून घे. कोणतीच
अडथळे किंवा संकट येऊन देऊ नको आणि मनापासून माझ्याकडून ती सेवा करून घे असं आपल्याला मनोमन आई भगवतीला, आई कुळदेवीला आपल्या प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जे काही तुमच्या इच्छा असतील मनातल्या, मग तुमच्या तुमच्या संसारामध्ये काही छोट्या मोठ्या अडचणी असतील किंवा प्रत्येक जणांच्या घरी काही ना काही, कितीही सुखासमाधानात कोणीही नसतो, प्रत्येकाच्या घरी काही ना काही छोट्या मोठ्या प्रमाणात काही ना काही संकटे अडचणी असतात. तुमच्या घरात तुम्हाला जे काही इच्छा असेल तर ती आई भगवतीला बोलायची आहे. संकल्प झाल्यानंतर ना आपल्याला जे हातात घेतलेलं पाणी आहे संकल्प असतोपर्यंत तसंच ठेवायचं असतं आणि त्यानंतर ना आपल्याला हे करायचं असतं, ते पाणी संकल्पाचं डिशमध्ये किंवा तांबणामध्ये सोडायचं. पुन्हा एकदा पळीभर पाणी घ्यायचं, जे काही कुंकू किंवा अक्षता चिटकलेल्या आहेत ते धुवून काढायच्या आणि त्यानंतर ना ते पाणी तुळशीला सोडून कोणत्याही कुंडीमध्ये तुम्ही अगदीच टाकू शकता. तर असा आपल्याला संकल्प करायचा आहे. तुम्ही कितीही पाठ करा, कितीही सेवा करा, फक्त एवढंच की जे काही नियम आहेत तर ते तुम्हाला फॉलो करायचेच आहेत. तर बघा, नक्कीच तुम्हाला ह्या कालावधीमध्ये जर नवरात्रीमध्ये तुम्ही ही जर मनापासून सेवा करत असाल तर ह्यापेक्षा कोणतीच उच्च कोटीची सेवा नसेल. तर हे सर्व काही सेवा नक्कीच तुम्हाला करायचे आहे, तुम्हाला समजलं असेल. आणि बघा, एक सांगायचं आहे की ज्यांना एकच हे करायचं आहे, एकच पारायण करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही स्वामी स्तवन असेल, स्वामींची एक माळा असेल किंवा देवीचे 5 मंत्र, दिव्या कवचम, रात्री सुक्त, देवी अर्गना स्तोत्र ते म्हणायचं आहे आणि 2-2 तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत. बघा, पहिल्या दिवशी हे सर्व काही सुरुवातीचं म्हणून तुम्हाला 2 अध्याय पठण करायचे आहेत, 1-2. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला तुम्हाला जे काही स्वामी स्तवन, 1 माळ हे सर्व म्हणायचं आहे आणि त्यानंतर 3-4 अध्याय पठण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला सुद्धा जे काही सुरुवातीचं सर्व काही आहे ते पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही 500-600 अध्याय पठण करायचे आहेत. 7व्या दिवशी फक्त तुम्हाला 13वा अध्याय पठण करायचा आहे. जे काही सर्व सुरुवातीचं जे स्तोत्रमंत्र किंवा देवीची 5 नावे आहेत ते पठण करायचे आणि शेवटचा 13वा अध्याय पठण करायचा आणि त्यानंतर त्याच्या पुढचं की जे काही तंत्रोक्त देवी सुक्त असेल, त्यानंतर बाकीचे जे काही कोणते स्तोत्र दिलेले आहेत 4-5 तर ते पठण करायचे. श्री सुक्त, सिद्धकुंजका स्तोत्र, 99 मंत्र ते सर्व झाल्यानंतर आपल्याला शेवट क्षमापन प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, ह्या कालावधीमध्ये आई भगवतीच्या नावे आपण हवन करत असतो, कुंकुमार्चन करत असतो किंवा बाकीच्या जे काही सेवा असतील तर त्या सर्व काही करत असतो. आता इथून पुढचे जे व्हिडिओ असतील तर ते सर्व काही आपलं ह्याबद्दलच येणार आहेत. त्यामुळे नक्कीच सर्व काही व्हिडिओ बघायला विसरू नका. खूप आई भगवतीची आपल्याला सेवा करण्याची, उच्च कोटीची सेवा करण्याची हीच संधी मिळालेली आहे आणि तुम्हाला समजलंच असेल की ह्या दरम्यान पाठ कसे करावेत ते. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरुसू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.